Dear friends, today we are going to learn how to use punctuation marks in the sentence. वाक्यातला चढ-उतार त्याचबरोबर आपलं शुद्ध लेखन अधिक प्रभावी होण्यासाठी आपण वाक्यात विरामचिन्हांचा वापर करतो. The punctuation marks are the following: the comma, semicolon, full stop, question mark, exclamatory mark, inverted comma, the apostrophe, the happen, dash, the capital letters, the comma. वाक्यामध्ये थोडा वेळ थांबण्यासाठी किंवा एकाच प्रकारचे अनेक शब्द सांगण्यासाठी याचबरोबर अवतरण चिन्ह जिथे सुरू होतं त्यापूर्वी आपण कॉमाचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, राम, रमेश and Ravi are my good friends. Yes, I am with you. सेमिकॉलन. ज्यावेळी वाक्यामध्ये स्वल्प विरामापेक्षा जास्त वेळ आपल्याला थांबायचं असतं अशा वेळी आपण सेमिकॉलनचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, ही वॉज अ ब्रेव, लार्ज हार्टेड मॅन अँड we all honored him. Full stop. वाक्याच्या शेवटी त्याचबरोबर संक्षिप्त रूपानंतर आपण फुल स्टॉपचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल, मिस्टर देसाई वर्क्स इन द MSEB ऑफिस. नेक्स्ट, क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपण याचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज धिस? डू यू लाईक ॲन ॲपल? एक्सक्लामेटरी मार्क. अतिशय आनंद, आश्चर्य, त्याचबरोबर दुःख किंवा खेद व्यक्त करण्यासाठी आपण या चिन्हाचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, हाऊ लकी आय ॲम. Wish you all the best. Hello, alas. Inverted comma. बोलणाऱ्या व्यक्तींचे शब्द दाखवण्यासाठी आपण इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, ही सेड, आय एम अ बॉय. ही सेड, लेट्स गो नाउ. द apostrophe. शब्दातील एखादे अक्षर गाळलेले आहे हे दाखवण्यासाठी किंवा नामाची षष्ठी विभक्ती दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. फॉर एक्झाम्पल, डोंट टच रोहन्स बुक. द हॅपन. दोन शब्द वेगळे दाखवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, फादर इन लॉ, सिस्टर इन लॉ, इंक पॉट, आईस्क्रीम. द डॅश. एखादे स्पष्टीकरण दाखवण्यासाठी याचा उपयोग आपण करतो. फॉर एक्झाम्पल, पॅरेंट्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स ऑल लेफ्ट हिम. द कॅपिटल. वाक्याच्या सुरुवातीला येणारी त्याचबरोबर विशेष नामातील पहिली अक्षरं, अवतरण चिन्हातील पहिली अक्षरं किंवा संक्षिप्त रूपांसाठी आपण कॅपिटल लेटर्सचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, आय एम सॉरी, SSC, HSC, अर्णव, अश्विनी, एक्सेट्रा. Remember one thing:
punctuation marks are very important to use while writing English. What happens when we do not use proper punctuation marks? See an example. Let us eat daddy. Let us eat daddy. There are two sentences. In the first sentence, daddy is being called for dinner. However, in the second sentence, daddy himself has become an item to be eaten. So it's funny. Thank you.